देशभरामध्ये आज राम जन्म सोहळा जो आहे तो साजरा केला जातोय। आजच्या दिवशी रामनवमी आहे आणि रामनवमीच्या दिवशी देशभरामध्ये रामाची पूजा अर्चा जी आहे ती सर्वत्र केली जाते। आपण आता पुण्यातील तुळशीबाग येथील अतिशय जुन्या पुरातन अशा 265 वर्ष जुन्या अशा राम मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि सकाळपासून विधिवत पूजा अर्चा ज्या आहेत त्या या संपूर्ण ठिकाणी सुरू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की हे सगळेजण जे आहेत ते रामाचं दर्शन घेण्यासाठी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी अगदी सकाळपासूनच मोठी रांग जी आहे ती लावलेली पाहायला मिळते। अगदी सकाळी पहाटेपासून विधिवत पूजा असतील, भजन कीर्तन असतील किंवा इतर सगळे धार्मिक सोहळे असतील ते पार पडल्यानंतर दुपारी जो आहे तो जन्म सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। खरं तर यंदा 2 दिवस संपूर्ण ही रामनवमी साजरी केली जाते, कारण का उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत राम जन्म जो आहे तो सकाळी देखील उद्या नाशिकमध्ये पार पडणार आहे काळाराम मंदिरामध्ये। त्यामुळे आजच्या या दिवशी दुपारच्या 12 वाजता जे आहे ते पुण्यातील या राम मंदिरामध्ये जे आहे तो हा सगळा राम जन्म सोहळा पार पडणार आहे। त्यासाठीचा पाळणा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय, कारण का हे जुनं आणि पुरातन मंदिर जे आहे ते मानलं जातं। 18व्या शतकामध्ये म्हणजे 1761च्या पानिपताच्या युद्धानंतर पुण्याचे सुभेदार नारो आप्पाजी खिरे म्हणजेच तुळशीबागवाले यांनी हे सगळं मंदिर जे आहे ते बांधलेलं होतं आणि मंदिराचे शिखर सुमारे 140 फूट उंच असून सुंदर कोरीव काम आणि मूर्ती जी आहे रामाची ती अतिशय विलोभनीय आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकर जे आहेत ते आजच्या या दिवशी या राम मंदिरामध्ये जे आहेत ते दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि आपली रामाबद्दलची असलेली श्रद्धा जी आहे ती यासमोर व्यक्त केलेली पाहायला मिळत असते। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।